नवदुर्गा परिक्रमेतील चौथी देवी म्हणजेच देवी फिरंगाई देवी. या देवीचे मंदिर आहे शिवाजी पेठमध्ये आणि इथे असलेली तालीम म्हणजे फिरंगाई तालीम ही याच देवीच्या नावामुळे प्रसिद्ध आहे. आणि ह्या देवीच्या दर्शनामुळे त्वचा रोगही बरा होतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. आणि या देवीला पीडा हरक देवी सुद्धा म्हणतात. देवी फिरंगाई देवीचं एकदा तुम्ही दर्शन करून घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर ना आणखी एक या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे येथील खोकलोबा हा देव. या देवाच्या दर्शनामुळे लहान मुलांचा खोकला बरा होतो असं म्हणतात. चौथा शूट आता कम्प्लीट झालाय आणि आता पाचव्या शूटची तयारी केली आहे. मी ग्रीन कलर आहे. ग्रीन कुठल्या अँगलला वाटला? ग्रीनच आहे पण हा डार्क ग्रीन आहे आणि हा लाईट ग्रीन आहे. आता इथनं आम्ही नेक्स्ट कोणत्या देवीचा 5 नंबरचं 5व्या नंबरचं शूट आता काय माहित नाही कुठं आहे. तिथे गेल्यावरती सांगतो. सस्पेन्स लोकेशन विचारले आता आणि आता आम्ही आता बरोबर शिवाजी. तर आता आम्ही आलो 5व्या लोकेशनला आलो. कमलजा देवी श्री नरसिंह मंदिर कमलजा देवी शिवाजी पेठेतच आहे पण मंदिर. नवदुर्गा परिक्रमेतील 5वी देवी म्हणजे श्री कमलजा देवी. या देवीचे मंदिर सुद्धा शिवाजी पेठ मध्ये उभा मारुती चौकामध्येच आहे. तर आता आम्ही इथं आलोय आणि या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मदेवाने कमळाने देवीची या पूजा केलेली म्हणून या देवीचं नाव कमलजा देवी असं पडले. याच देवीच्या मंदिराच्या परिसरात नरसिंह मंदिर सुद्धा आहे. मला नरसिंह मंदिर आतून दाखवतो. हे नरसिंहाचं मंदिर आहे. ज्यावेळी त्रिपुरासुराचा वध करायचा होता त्यावेळी त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शंकराच्या मदतीला सिंहावरती बसून देवी आली होती आणि देवीने शंकराची मदत केली. त्यावेळी वध केला. ते नृसिंह सुद्धा मंदिर आहे. पाठीमागे नृसिंह देव आहे तुम्ही बघू शकताय. नृसिंह देव हा विष्णूचा अवतार आहे आणि नृसिंहांची जी जयंती आहे ती मे महिन्यामध्ये मोठ्या उत्साहात इथे साजरी सुद्धा केली जाते. नृसिंह मंदिर इथं आहे आणि इथं साईडला शंकराची पिंडी सुद्धा आहे आणि इथं विठ्ठल रुक्माईची सुद्धा इथं मूर्ती आहे. आणि मंदिराचा परिसर एकदम मस्त आहे. असं म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम आहे बघू शकताय. पूर्ण दगडी पिलर आहेत सगळे इथे. आणि हे कमलजा देवीचं नवदुर्गा परिक्रमेतील 5वी देवी म्हणजे कमलजा देवी. बघा तुम्ही मूर्ती बघू शकता. मंदिराच्या साईडलाच बरोबर बावडेकर आखाडा सुद्धा आहे. या बावडेकर आखाड्यातनं पूर्वी मोठे मोठे पैलवान सुद्धा होऊन गेलेले आहेत. आणि त्या आखाड्यामध्येच श्रीकृष्णाचं मंदिर आहे जिथे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात दरवर्षी मोठ्याने एकदम साजरा केला जातो. आता आम्ही तिथं आहे ते पुजारी काका आहे तिथले. तर तुम्ही 2 शब्द काहीतरी बोला की म्हणजे काय इतिहास काय? हे नरसिंहाचं मंदिर आहे. पलीकडे लागून बावडेकर. हा मंदिर आहे. किती जुनं मंदिर आहे? पूर्वीच आहे. फार पूर्वीचा. हा म्हणजे इथं आता देवी आता कमलच्या देवीविषयी तुम्ही काय 2 शब्द म्हणजे काय देवीची ताकद कशी आहे? देवी कमलच्या आई कमलावरच बसलेली आहे. ब्रह्मदेवांनी पूजा केलेली आहे आणि शस्त्र आहेत. ओके. हा म्हणजे कमलजा देवी ज्यावेळी ह्याचा त्रिपुरासुराचा वध केला त्यावेळी ब्रह्मदेवानं देवीची जी आहे ना ती कमळानं पूजा केली म्हणून या देवीचं नाव जे आहे ते कमलजा देवी असं पडले.